पुढची महत्त्वाची बातमी उल्हासनगरमध्ये मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला आणि गंभीर आरोप देखील आता हॉस्पिटल प्रशासनावर करण्यात आलेले आहेत। फक्त बिल वाढवण्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 भागात असलेल्या अनिल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी हा गोंधळ घातला आणि तोडफोड केलेली आहे। उपचार घेणाऱ्या शिक्षिका शोभा जोगी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र केवळ बिल वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं। शिवाय बिलाची रक्कम भरल्यानंतर त्यांना मृत घोषित केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेला आहे। जे पेशंटचं नाव आहे ती शोभा जोगी म्हणून पेशंट आहे आणि ती लहान मुलांना शिक्षक पण आहे, टीचर पण आहे। पण 4 दिवसापूर्वी राजेंद्र टेकचंदानी म्हणून जो डॉक्टर आहे इथला मेन, त्याच्या संग त्याची अपॉइंटमेंट होती। तर त्या अपॉइंटमेंट नंतर ती 5 वाजता इथं आली, त्याची अपॉइंटमेंट घेतली। मग त्या डॉक्टरने तिला काही गोळ्या दिल्या की बाबा या गोळ्या तुम्ही टाइमशीर खा। त्या गोळ्याच्या नंतर दिल्याच्या नंतर 10 वाजता तिला त्रास झाला। त्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर 10 वाजता त्रास झाला तर तिने परिसरात तिला श्वास घ्यायला तकलीफ झाली। त्या तकलीफ झाल्याच्या नंतर मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो। साई प्लॅटिनम जे उल्हासनगर महानगरपालिकेचं पुल्लं आहे तिथं आम्ही तिला घेऊन गेलो। मग तिथले जे डॉक्टर बोलले त्यांनी काही गोळ्या खाल्ल्यात बाहेरच्या, तिच्यामुळे त्रास झाला, हिने श्वास घ्यायला त्रास होतोय। त्याच्यानंतर रात्री आम्ही 11 साडे 11 वाजता परत या दवाखान्यात तिला घेऊन आलो की बाबा तुम्ही कुठल्या गोळ्या चारल्या तिला, तिच्यामुळे असा त्रास झालाय म्हणून। तर डॉक्टर उडाउडीचे उत्तर द्यायला लागला, नाही बोलतो व्यवस्थित आहे, तिला श्वास घ्यायला त्रास झालाय असं झालंय। त्याच्यानंतर आम्ही 4 वाजता इथं थांबलो, 3:30-4 वाजता। नंतर तिला श्वास घ्यायला जो त्रास झाला तो बंद झाला। डॉक्टर बोलतो ऑक्सिजन कमी आहे चढतोय, ऑक्सिजन कमी आहे चढतोय, असं 4 दिवस झालं। 4 दिवसानंतर आज तिला जास्त त्रास व्हायला लागला। परत तो डॉक्टर होते, डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पुढे जायचं तर पुढे पण जा, तुम्ही ज्युपिटर। आम्ही त्याला विचारलं तुम्हाला होत नसलं तर आम्ही दुसऱ्या दवाखान्यात नेतो। तो ठीक आहे ज्युपिटरमध्ये घेऊन जा। आणि तिथं घेऊन जायचं मग किती बिल झालं काय झालं सगळं बिल भरल्याच्या नंतर त्यांनी ते व्हेंटिलेटर काढलं आणि नंतर बोलतो पेशंट ऑफ झालाय। मग तुम्ही एवढ्या वेळेस तुम्ही आधीच सांगायचं ना आम्हाला पेशंट ऑफ झाला म्हणून। मग कशा प्रकारे हे लोक गोर गरीब जनतेला लुटतात हे दवाखाना अनिल मल्टीपॅक्स म्हणून। आज ही किती वाईट परिस्थिती आहे। आज त्या बाईने एवढे पैसे भरले, कसे भरले काय भरले, आणि तिच्या नवऱ्याला पण आज नोकरी नाही, तिच्या नवऱ्याला 3 महिने झाला, ते नोकरा घरी आहे। पेशंटला सकाळपासून जाऊन देत नाही ते लोक बघायला, बाहेर व्हा कुणाला जाऊन सुद्धा देत नाही। पण काय कंडिशन आहे, तुम्ही उपचार काय करता ते तरी आम्हाला माहीत पडायला पाहिजे। जे डॉक्टर आहेत ते समोर येतच नाहीत। आमचं एकच म्हणणं होतं त्या डॉक्टरनी समोर यावा आणि ती खरी काय परिस्थिती आम्हाला सांगायची होती ना। पण तुम्ही बिल भरल्याच्या नंतर बोलता पेशंट ऑफ झालं, हे चुकीचं आहे ना। 1 लाख म्हणजे 2 लाखापर्यंत काहीतरी बिल झालं, दवा औषधे पकडून असं काहीतरी। पुढची महत्त्वाची बातमी आपण